नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सचिनने सोशल मीडियावर जी पोस्ट टाकलेली ती सायली सगळ्यांना वाचून दाखवते. चैतन्य सांगतो सचिनने फक्त पोस्ट नाही टाकली, अजून बरंच काही केलंय. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि अश्विन दोघं येतात. अर्जुन विचारतो कोण काय करणार आहे, तर सायली अर्जुनला विचारते अहो तुम्ही दोघं कुठे गेला होतात. अर्जुन काही बोलणार तितक्यात अश्विन सांगतो माझ्या एका पेशंटला लिगल ॲडवाईस हवी होती म्हणून मी दादाला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. पण इथे काय झालंय. तेव्हा चैतन्य अर्जुनला ती सचिनने पोस्ट टाकलेली दाखवतो आणि उद्याची हेअरिंगसुद्धा मागून घेतलेली असते. सचिनला आपल्याला वेळ द्यायचा नाही कुठली तयारी करण्यासाठी, म्हणून हे सगळं करतोय चैतन्य सांगतो. आणि अर्जुन सचिनने अस्मिताई विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची केससुद्धा टाकली आणि त्यामध्ये सायली वहिनीचं पण नाव आहे. त्यामुळे कोर्टात सायली वहिनीला पण हजर राहावं लागेल. सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा प्रतिमा ते विचारतात अशा अवस्थेमध्ये सायलीला परत कोर्टात जावं लागेल. अर्जुन पण सांगतो सॉरी सायली, पण तुला उद्याच्या तारखेला यावं लागेल. अस्मिताही सांगते सचिनला माझ्याबरोबर संसार नव्हता करायचा, मी त्याला मोकळं करते ना, मग माझ्या घरच्यांना कशाला त्रास देतोय. चैतन्य म्हणतो अगं अस्मिताई तो फक्त ॲलिमनी वाचवण्यासाठी हे सगळं करतोय. अर्जुन सांगतो सचिनला चांगलंच माहिती आहे माझी फॅमिली माझा विकनेस आहे म्हणून हे सगळं करतोय. तर सायली उठते पण त्याची ही मुजुरी आपण चालू द्यायची नाही. त्याला जेवढा खोटापणा करायचा आहे करू द्या. तुम्ही तो कोर्टात सगळा उघडा पाडा. त्याने केलेला एक एक आरोप असा खोडून काढा की तो परत समाजात ताटमानेने उभा राहता कामा नये. स्वतः शेण खायचं आणि बायकोवर तिच्या घरच्यांवर कुठल्याही प्रकारचे आरोप करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. तेवढं तिला धाप लागते. तर सगळेच तिला शांत करतात, पाणी पिण्यासाठी देतात. तेव्हा अर्जुन सांगतो बायको तू अगदी शांत राहा आणि फक्त आराम कर. उद्याची काय तयारी ते मी आणि चैतन्य मिळून करतो. तर दुसरीकडे महिपत शिकरे आणि बहुगुणी बाबांची भेट झालेली असते. अगदी मनापासून त्या बाबांचे पाय वगैरे धुवून पुसत असतात. बाबा तुमचे पाय धुण्याचं भाग्य मला मिळालं, धन्य झालो मी. तर ते बाबा लात मारून महिपत शिकरेंना पाडतात. सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की असं का केलं असेल बाबांनी. तर सचिन मनात विचार करत असतो महिपत शिकरेला लात मारली, आता तंगडी तोडून हातात देणार. तेव्हा बहुगुणी बाबा चिडूनच म्हणतात अरे महिपत तुला माझे नीट पायसुद्धा धुता येत नाही, पाय धुतोय की उपकार करतोय माझ्यावर. महिपत शिकरे सांगतात बाबा माझं काही चुकलं असेल तर माफ करा, मी परत तुमचे पाय व्यवस्थित पुसून देतो. तेव्हा ते बाबा सांगतात पाय पुसण्याची काही गरज नाही, कारण मी तुझ्यावर चिडलो नाही, इतर तुझी परीक्षा बघत होतो. तू तुझ्या रागावर संयम ठेवू शकतो की नाही ते, आणि तू माझ्या परीक्षेत पास झाला. महिपत शिकरे सांगतात बाबा याआधी मी खूप चुकीचे कामं केले, पण आता इथून पुढे एकसुद्धा गुन्हा माझ्या हातून करायचा नाही. याआधी मी माणूस नाही तर राक्षस होतो, पण इथून पुढे मुंगीसुद्धा मरणार नाही याची काळजी मी घेईल. तर ते बाबा सांगतात महिपत उठ, तू आजपासून माझा शिष्य, तुझी जागा माझ्या पायाजवळ नाही माझ्या हृदयाजवळ आहे. तिथे काही माणसं बसलेले असतात, त्यांना पटवून देतात की महिपत शिकरे आधी काय होतं आणि आता काय झालं आहे. तेव्हा समाजासाठी एक आदर्श माणूस आहे महिपत शिकरे. सगळेच टाळ्या वाजवतात. तेव्हा सचिन मनात विचार करतो अण्णांच्या या माकड उड्या पाहण्यापेक्षा मी उद्याच्या हिअरिंगची तयारी करतो. तर अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत तिघं पण स्टडी रूममध्ये उद्याच्या हिअरिंगची चर्चा करत असतात. तर तिथे सायली येते. अर्जुन काही सायलीला थांबू देत नाही. नाही बायको तू आधी जाऊन आराम कर बरं. सायली सांगते अहो कोर्टात मलासुद्धा यावं लागेल ना, तर मला माहिती पाहिजे इथे नेमकं काय झालं आहे आणि मला उद्या काय बोलायचं आहे तिथे. तेव्हा अर्जुन सांगतो मी तुला उद्या सकाळी सांगेल तू काय बोलायचं काय नाही बोलायचं, तेव्हा आता तू जा. सायली तिथून निघून जाते. विमलने चहा कॉफी केलेली असते, तो ट्रे घेऊन सायली येते. अर्जुन परत चिडतो हे काय बायको तू कशाला आली इथेस. सायली सांगते अहो सर्वांसाठी कॉफी आणि चहा आणला मी. तेव्हा अर्जुन सांगतो बायको तू आमच्यामध्ये आज काहीच बोलायचं नाही, तू फक्त जाऊन आराम कर बरं. अजिबात नाही थांबायचं तू इथे, तुला राग आला तरी पण चालेल, पण तू आधी आराम कर बरं. सायलीला खरंच राग आलेला असतो, तिथून ती जाते. तर अर्जुन उद्या जे काही प्लॅन ठरलेला असतो तो चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत त्यांच्याबरोबर डिस्कस करतो. त्यानंतर प्रतिमा आत्या कल्पना काकू आणि प्रताप काकांना सांगत असतात काही दिवसासाठी मी सायलीला माझ्या घरी घेऊन जाते. मधुभाऊ असते तर माहेरपणासाठी सायलीला नेलंच असतं ना, मग सायली पण आमची लेकच आहे, तर मी घेऊन जाते आणि इथे राहिली म्हणजे जास्त टेन्शन घेईल आणि कितीही नाही म्हटलं तरी ती काम करणारच. तेव्हा कल्पना काकूही सांगतात
अगं तू नेशील ठीक आहे, पण आम्हाला पण नाही करमणार ती नसली तर. लक्षच लागणार नाही आमचं. मला सायलीसाठी खूप काही करायचं होतं, पण काहीच नाही करता येते. तेव्हा प्रतिमा ते सांगतात, कल्पना तू अगदी उत्तम पद्धतीने सायलीची काळजी घेते, अगदी आई घेईल तशीच. इथे थांबली म्हणजे अस्मिताचं टेन्शन, आश्विनचं टेन्शन असणारच ना, म्हणून तिचा तणाव कमी होणार नाही. तर थोड्या दिवसासाठी मी जाते ना घेऊन. थोडंच मला आणि त्यांना आमच्या लेकीचं कोड कौतुक तरी करायला मिळेल. तेव्हा प्रताप काका पण कल्पना काकूंना समजून सांगतात, अगं कल्पना, प्रतिमा बोलते ते बरोबर आहे. इथे राहिली म्हणजे ती टेन्शन घेणार. काही दिवसासाठी जाऊ दे सायलीला. तर कल्पना काकू पण तयार होतात. बरं ठीक आहे, तू घेऊन जा सायलीला, पण अर्जुन काय म्हणेल आता त्याला विचारावं लागेल. तेवढ्यात अर्जुनचा आवाज येतो, बायको बायको, आणि अस्मिताचा पण आवाज येतो, सायली अगं कुठे आहेस तू. सगळे शोधत असतात. तेव्हा कल्पना काकू, प्रतिमा आत्या आणि प्रताप काका तेही बाहेर जातात. अरे काय झालंय, का सायलीच्या नावाने ओरडतोय. तेव्हा अर्जुन अस्मिता दोघंही सांगतात, आम्ही सायलीला सगळीकडे बघितलं, पण सायली कुठेच भेटत नाही आहे. आता या वेळेला कुठे गेली असेल ती. अर्जुनला पण खूप टेन्शन आलेलं असतं, आता एवढ्या अंधारात कुठे गेली असेल, कारण सगळीकडे शोधून झालेलं असतं, ती कुठेच सापडत नाही. तेव्हा अस्मिता स्टोर रूममध्ये जाते आणि सायली कोपऱ्यामध्ये रुसून बसलेली असते. तिला बघून अस्मिताला हसू येते. तेव्हा ती सगळ्यांना जाऊन सांगते आणि गुपचूप सगळे स्टोर रूममध्ये जातात. सायलीला असं रुसलेलं बघून सगळ्यांनाच कौतुक वाटत असतं की आज नवीन रूप बघायला मिळालं सायलीचं, अगदी लहान मुलीसारखं. अस्मिता विचारते, आज कोणीतरी रुसून बसलंय वाटतं, नवऱ्यावर रुसायची नवीन पद्धती वाटतं. काकूही विचारतात, काय हे सायली, तू इथे येऊन बसलीस. काका ओरडत असतात, अर्जुन हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे ना, का चिडला सायलीवर. तेव्हा अर्जुनही सांगतो, डॅड मी नाही चिडलो आहे, मी फक्त सांगितलं जाऊन आराम कर. तर सायली उठते, अजिबात नाही, तुम्ही डायरेक्ट मला स्टडी रूममधून हाकलवून लावलं. मी तिथे उभी राहिली असती, तुमच्यावर आभाळ कोसळलं असतं का, पण तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही. अर्जुन पण सॉरी म्हणत असतो तिला. प्रतिमा आत्यांना ती लहान तन्वी आठवत असते, जेव्हा अर्जुनचं आणि तिचं काही भांडण झालं, रुसून ती अशी स्टोर रूममध्ये येऊन बसायची. प्रतिमा आत्या प्रताप काका आणि कल्पना काकूंना विचारतात, तुम्हाला दोघांना आठवत नाही आहे, तन्वी पण अशीच रुसून बसायची. जेव्हा अर्जुन अश्विन खेळत असायचे आणि तन्वीला घेतलं नाही, तर अशीच अगदी स्टोर रूममध्ये येऊन बसायची ती पण. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला पण आठवते, तन्वी अशीच माझी बॅट ओढत होती, मला पण खेळायचं, पण तिला लागेल म्हणून मी तिला खेळत घेतलं नाही आणि अशीच स्टोर रूममध्ये येऊन बसली होती. तेव्हा सायली परत विचार करत असते, आता परत तन्वी आणि माझा संबंध का जोडला जात असेल, तन्वीच्या आणि माझ्या सवयी का सारख्या असतील. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळेल उद्याच्या हिअरिंगमध्ये सचिन अजून कोणते कोणते डाव टाकतो आणि अर्जुन ते हाणून पाडतो. प्रतिमा आत्या जेव्हा तन्वीने शुभम करोती म्हटल्याची कॅसेट सायलीला देतात आणि तो आवाज ऐकल्यानंतर सायलीला काय आठवतं ते बघायला मिळेल. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.